मार्केटिंगमध्ये मी एक शास्त्र असं पाळतो की डिस्काउंटपेक्षा चांगली क्वालिटी द्यायची ग्राहकाला आणि चांगले पैसे कमवायचे. गंमत अशी की बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्स म्हणजे फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा मला काही प्रत्यक्षात भेटले होते, त्यांनी विचारलं होतं की साधारणतः बा तुझं मत काय ह्याच्यामध्ये. मी काय कोणी मोठा नाही आहे, पण आत्तापर्यंत जे काही लोक आपटलेले आहेत उधारी किंवा ह्या सगळ्या ह्याच्यावर, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की पहिली गोष्ट उधारी हा विषय करूच नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही हलक्यातलं सामान विकून किंवा हलक्यातली वस्तू विकून हलके पैसे कमवण्यापेक्षा चांगल्या दर्जाचं सामान विका. थोडासा वेळ जातो. आता माझ्या पण हॉटेलला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. पहिली 2 वर्ष सुरुवातीची गेली अशीच की लोकांना सांगायला वेळ गेला मला किंवा लोकांपर्यंत जाईपर्यंत थोडा वेळ गेला. माझा स्पीड बरोबर होता, फक्त मला पण त्याच स्पीडनं जायचं होतं, घाई कुठे करायची नव्हती. कारण कसं आहे की आता 4 वर्षानंतर की आता 5वं वर्ष पूर्ण होईल, 4थं वर्ष पूर्ण होईल, आता 5व्या वर्षात आम्ही पदार्पण करू शीतूत मिसळचं. गंमत अशी की आता मला त्याचा रिझल्ट चांगला यायला सुरुवात झाली, कारण 2 वर्ष मी पूर्णपणे मी अडूनच होतो याच्यामध्ये. मला अनेक जण म्हणत होते, अरे काय थोडीशी मिसळ तुझी महाग आहे, थोडी स्वस्त कर, 40 का 50 रुपये विक. गंमत अशी की मला त्या टाईपचा ग्राहक पण नको आहे आणि हलक्यातलं देऊन मला लोकांचं नुकसान पण करायचं नाही आहे. ग्राहक नको याचा अर्थ असं की मला हलक्यातलं काही विकायचं नाही आहे आणि त्या टाईपचं ग्राहक नको असं माझं म्हणणं आहे. आता कसं आहे, 40 ते 50 रुपये तुम्हाला मी हलक्यातलं तेल वापरायचं, हलक्यातलं फरसाण वापरायचं, हलक्यातलं सगळं सामान वापरून तुम्हाला द्यायचं आणि कसं आहे त्याला मजा नाही काय. आज तुम्ही शीतूत मिसळ खायची आणि मला सांगायचं लोक 80 रुपये पे करतायत. आज मी खेडेगावात राहून सुद्धा 80 रुपये मिसळचं घेतोय. ॲडव्हान्स पेमेंट बुक करून लोक टोकन घेत आहेत मिसळचं आणि मिसळ खायला येत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही चांगल्या गोष्टीला थोडासा उशीर होतो. शॉर्टकट गोष्ट असते ना, ती शॉर्टमध्येच प्रसिद्धी पण शॉर्टकटमध्ये मिळते आणि आपटे पण शॉर्टकटमध्ये, बिझनेस पण शॉर्टकटमध्येच होतो आणि नंतर त्याचं वाट लागते पूर्ण. माझ्यासमोर बरेच उदाहरणं आहेत. कसं आहे, ब्रँडेड गोष्टी किंवा बघा तुम्ही कुठेही ब्रँडेड घ्यायला गेलात तर जास्त डिस्काउंट नसतं. तुम्ही एखादं डुप्लिकेट गोष्ट विकत घ्यायला गेलात तुम्हाला डिस्काउंट मिळतं, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं ब्रँडेड वस्तू विकत घ्यायला जाता तर तुम्हाला जास्त डिस्काउंट इथे मिळणार नाही, थोडंफार डिस्काउंट मिळतं, एवढाच विषय होतो. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे, एक मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतोय मी, तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय आणि फॉलो पण करताय, तुमचं कुठे नुकसान होतं का नाही म्हणून सांगतोय. बरेच जण काय करतात, सुरुवातच स्टार्ट एवढी घाण करतात की ते एकदम स्वस्तामध्ये विकायचं. कसं आहे, मग ते हलक्या तेलात तुम्ही खायला दिलात की मग लोकांना ते चव कळत नाही. चव कळली तरी त्रास होतो, खोकला होतो, हार्टवर परिणाम होतो. प्रकृती एखाद्याची खालावेल की त्रास होईल असं आपण काय करायचं नाही. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे, तुम्हाला पटलं तर बघा, तुम्ही कुठलाही खाण्याचा पदार्थ विकताय किंवा एखादी गोष्ट स्टँडर्ड विकताय, खाण्याचंच नाही, तुम्ही कुठलाही बिझनेस करा, हाय स्टँडर्ड क्वालिटीचा ग्राहक बघायचा आणि त्यांना ते माल विकायचा. एकतर ती गोष्ट करायची, नाहीतर मग सर्वसामान्य ग्राहकांना आपण सवय लावायची चांगलं खायची. कारण आता आमच्याकडे बरेच जण म्हणतात, आता दिवसाला जे 150-200 रुपये कमवत आहेत ना, ते पण 80 रुपयाची मिसळ मिळतात, मिसळ खायला येत आहेत व्यवस्थित पेमेंट भरून. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगितली, चांगली गोष्ट लोकांना खायला शिकवायची. धन्यवाद, आभारी आहे.